तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका व्लॉगमध्ये आपल्या। आणि आजचा व्लॉग असा आहे की आपल्या गाडीचे झाले आहेत 1000 किलोमीटर पूर्ण। स्कॉर्पिओ यांचे 1000 म्हणजे लाईक 1800 झालेत, पण मी अजून पहिल्या सर्व्हिसिंगला गेलेलो नाही आहे। तर आता मी चाललो आहे पहिल्या सर्व्हिसिंगला। माझा साखरपुडा वगैरे होता, त्यामुळे मला जमलं नाही जायला। आणि रनिंग पण भरपूर झाली गाडीची, 1800 किलोमीटर। आणि आज 1900 ते 1000 होऊन जाईल, आज 2000। तर आता आपण चाललो आहे संगमनेरला, शोरूम आहे आमच्या इथं कॉर्नरस्टोन महिंद्रा म्हणून। तर मी अपॉइंटमेंट वगैरे घेतली आहे आणि आता आपण चाललो आहे तिकडेच सर्व्हिसिंगला। तर हा ब्लॉग असणार आहे थोडाफार सर्व्हिसिंगबद्दल आणि थोडाफार ड्राईव्ह रिव्ह्यूबद्दल आणि गाडी कशी चालती त्याबद्दल। तर चला जाऊया आपण आणि भेटूया तुम्हाला रस्त्यामध्ये। सो अशा प्रकारे आपली गाडी निघालेली आहे गाईज। Your vehicle is running on low fuel. आणि लो Please फ्युअल refill. वॉर्निंग आलेली आहे गाडीला। काही असू, गाडी मस्त आहे पण पेट्रोल खूप पिती, डिझेल खूप 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 पिती। म्हणजे असं नाहीये, गाडी जर नीट चालवली गाईज तर 14-15, मी तर 14 पर्यंत ॲव्हरेज काढले गाडीचं। त्याच्या व्यतिरिक्त कधी कधी 10-9 असं सुद्धा देते। सो आपल्या ड्रायव्हिंग स्किल्सवर डिपेंड करतं की गाडी ॲव्हरेज किती देईल। बाकी गाडीचा ड्राईव्ह रिव्ह्यू एकदम झकास आहे मित्रांनो, एकदम झकास। म्हणजे काहीच इश्यू नाही आहे गाडीला। खूप मी रील्स बघितले आहेत की इश्यू येतोय गाडीला, इश्यू येतोय गाडीला, पण असं काही नाही आहे। इंजिन पण रिफाईन इंजिन आहे एकदम, काही प्रॉब्लेम नाही आहे, लॅग नाही आहे, पॉवर एकदम प्रॉपर आहे। मी तर झॅप मोडमध्येच चालवतोय अजून, झूम मोड तर मी ट्राय पण नाही केला, पण त्यामध्ये पण मला मजा येते गाडी थोडी पळवायला। आणि मी 110 वगैरे टच नाही केलेला अजून, कारण की अजून गाडीची सर्व्हिसिंग जेव्हा होईल फर्स्टवाली मोठीवाली अराउंड 5 ते 10 हजार किलोमीटर नंतर, तेव्हा मग थोडंफार गाडीला टेस्ट करूया आपण। पण आता तर मी प्रॉपर इको मोडमध्ये चालवणार आहे गाडी। बाकी व्ह्यू अँगल बघा, या गाडीमध्ये एक प्लस पॉईंट असा आहे ना, एक तर हिचं स्टिअरिंग एकदम स्मूथ आहे, एकदम स्मूथ इलेक्ट्रॉनिक, एकदम स्मूथ आहे, हायड्रॉलिक्स नाही आहे हिला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचं जे बोनेट आहे पुढचं, ते प्रॉपर व्हिजिबिलिटी प्रॉपर आहे त्याची, त्यामुळे तुम्हाला जजमेंट घ्यायला एकदम सोपं पडतं। बाकी हाईट खूप आहे गाडीची, म्हणून भीती वाटते थोडी गर्दीमध्ये किंवा ट्रॅफिकमध्ये काढायला गाडी, कारण की ही माझी गाडी ब्लॅक आहे, त्यामुळं स्क्रॅचेसची भीती वाटते। बाकी त्याच्या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम नाही गाडीचा, मस्त एकदम स्मूथ आहे गाडी चालवायला। आणि कम्फर्ट तर विचारू नका गाईज, कम्फर्ट तर इतका बेस्ट आहे, इतका बेस्ट की तुम्ही लाईक रोज 1000 किलोमीटर जरी ट्रॅव्हल केलं, म्हणजे लाईक लॉंग रूटला गेले तुम्ही, 500-600-1000 पर्यंत तुम्ही ट्रॅव्हल केलं तर तुम्हाला असा थकवा जाणवणार नाही। बाकीच्या गाड्यांमध्ये काय व्हायचं, अशी पाठ दुखायला लागायची, मान दुखायला लागायची, बॉडी पेन व्हायची, पण या गाडीमध्ये तो इश्यू बिलकुल नाही आहे। लॉंग रूटला आपण एकदम निवांत क्रूज करत जाऊ शकतो, असं पण नाही की लाईक 100, 120, 130, हायवेजला 100 पर्यंत, 110 पर्यंत क्रूज करू शकतो। त्याच्या व्यतिरिक्त निवांत 80, 70, 80 विथ ॲव्हरेज चालू शकतो गाडी, एवढी बेस्ट गाडी। आणि जो रोड प्रेझेन्स आहे ना गाडीचा, तो एक नंबर आहे। मी डिसाईड केलं होतं की XUV घ्यावी, पण नाही, त्या XUV मध्ये ती फील नाही आहे। मी XUV पण चालून बघितली 4-5 वेळा, माझ्या मित्राकडे पण आहे, पण ती एक लक्झरी सेगमेंटची गाडी आहे आणि आम्ही राहतो गावा साईडला, तर गाव साईडला स्कॉर्पिओ शिवाय दुसरा कोणता पर्याय नाही आहे असं, म्हणून मग मी डिसाईड केलं स्कॉर्पिओ। आणि दोन्ही पण महिंद्राच्या गाड्या आहेत। XUV पण तिच्या सेगमेंटमध्ये एकदम बेस्ट गाडी आहे। जर तुम्हाला प्रोफेशनल यूजसाठी किंवा सिटी रूटसाठी यूज करायची असेल तर तुम्ही करू शकता। तिचे मला सस्पेन्शन्स नाही आवडले, कंपॅरिझनमध्ये हिचे जे सस्पेन्शन आहेत ते एकदम नेक्स्ट लेवल आहेत। मीन्स लाईक तुम्हाला खड्डे, स्पीड ब्रेकर एवढे जाणवणार नाहीच। बाकी त्याच्यामध्ये थोडेफार खड्डे वगैरे जाणवतात, आणि नंतर असे मी रिव्ह्यूज पण बघितले की आवाज येतो त्या सस्पेन्शनमधून खूप, सो मी ती गाडी कॅन्सल केली। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती थोडी कॉस्टली पण जाती, लाईक तिचं जे AX5 व्हेरियंट होतं ते घेणार होतो मी, पण त्यामध्ये असं आहे की ती जाती 21 पर्यंत, पण मग त्यामध्ये मॅकविल नाही भेटत तुम्हाला। आणि मॅकविलला जर तुम्ही बाहेर टाकायला गेले तर 1 लाख रुपये तरी लागतात मॅकविलला विथ टायर्स, कारण की आपण टाकणार तर 16चे 17 किंवा 18चं टाकणार। सो मग ते तिथं बजेट वाढत होतं, आणि ही मला
त्याच प्राइस रेंजमध्ये विथ मॅक व्हील्स विथ सगळ्या ॲक्सेसरीज सगळं काही भेटत होतं. सो मग मी त्यामध्ये पण ही डिसाईड केली, कारण की आमच्या एका ओळखीच्यांनी घेतली आहे. त्यांनी 26 वालं व्हेरियंट घेतलं आहे XUVचं. पण ठीक आहे, XUV सगळ्यांना आवडू शकते, पण माझ्या सेगमेंटसाठी म्हणजे माझ्यासाठी नाही आहे ती. मला ही प्रॉपर मोठीवाली SUVच पाहिजे होती. असं वाटतं की तुम्ही फर्स्ट फ्लोअरवरून चालवताय गाडी, इतकी हाईट आहे गाडीला. पण त्याच्या व्यतिरिक्त जी व्हिजिबिलिटी आहे ना गाडीची, आहा चुम्मा आहे, एक नंबर आहे, एक नंबर आहे. म्हणजे समोरचा बघतोच वळून गाडीकडं. आणि व्हाईट घेणार होतो मी, नाही व्हाईटमध्ये नाही ती मजा जी ब्लॅकमध्ये. आणि आमच्याकडं आत्तापर्यंत जेवढ्या पण गाड्या झाल्या 8, 10, 12 जेवढ्या पण आत्तापर्यंत आम्ही गाड्या घेतल्या त्या सगळ्या व्हाईटच होत्या. सो मग मी म्हणलो व्हाईट नको यावेळेस, कारण की आपण एवढे पैसे खर्च करणार आहे तर थोडी अशी लुक्समध्ये पण गाडी तशी पाहिजे. व्हाईटचा पण आहे लुक, पण जी ब्लॅकच्या लुकमध्ये जी मजा आहे ना तो व्हाईटच्या लुकमध्ये नाही आहे. आणि इंजिन नॉईज आहे का मित्रांनो, बिलकुल येत नाही. आता मी थर्डवर आहे, इंजिन नॉईज बिलकुल नाही गाडीवर मध्ये, बिलकुल नाही. म्हणजे थोडाफार हलकासा आहे पण तो जाणवत सुद्धा नाही. आणि आता काही काही गाड्यांमध्ये विंडोमधून हवा थोडी लीक वगैरे होती, तो पण प्रॉब्लेम स्कॉर्पिओमध्ये बिलकुल नाही आहे. आणि जे इंटेरियर आहे ना ते पण एकदम लँड क्रुझरची फील देतं, कारण की LC मध्ये पण असंच इंटेरियर आहे थोडंफार मध्ये. म्हणजे ते वेगळ्या लेवलचं आहे पण मग सिमिलर आहे थोडंफार स्कॉर्पिओचं. आणि लुक पण थोडा LC सारखा आहे स्कॉर्पिओचा. ठीक आहे, मागून सगळे म्हणत होते वॅगनर लुक, पण आता सगळ्यांना आवडायला लागलाय बॅक लुक स्कॉर्पिओचा. कारण की आता आफ्टर मार्केट टेल लॅम्प्स वगैरे खूप छान छान आले आहेत स्कॉर्पिओच्या, त्यामुळे लोक खुश आहेत आता स्कॉर्पिओ बरोबर. आणि इतक्या बुकिंग्स होत आहेत या व्हेरियंटच्या. हे जे व्हेरियंट आहे गाईज माझं ते आहे ZX सिलेक्ट, आणि यामध्ये सगळ्या काही फीचर्स आहेत. सनरूफ आहे, तुम्हाला सनरूफ पण भेटतं 21-21.5 मध्ये सनरूफ भेटतं तुम्हाला. त्यानंतर फक्त एक ह्याच्यामध्ये नाहीये की पुश स्टार्ट बटन नाहीये, त्याची कोणालाच गरज नाहीये. म्हणजे मला तर नाहीये त्याची गरज बिलकुल पुश स्टार्ट बटनची, कारण की स्कॉर्पिओ आहे, स्कॉर्पिओचा टोरा आहे, ओल्ड नाव आहे स्कॉर्पिओचं. त्याला जी चावी लावण्यात मजा आहे ना स्कॉर्पिओला, ती पुश स्टार्ट बटन दाबून ती गाडी चालू करायला नाहीये. आणि बाकी अजून काय नाहीये गाडीत. तर टायर 17 इंच आहेत आपले, आणि टॉप मॉडेलला 18 आहे, पण ठीक आहे. 245च्या रेंजमध्ये टायर साईज आहे, ठीक आहे, ती काही प्रॉब्लेम नाही मला. 18 काही गरज नाहीये. कॉस्ट पण वाढते नंतर टायर्सची, जेव्हा आपण घ्यायला जातो जेव्हा खराब होतात टायर्स, तेव्हा जेवढी 17 इंचची प्राइस आहे त्याच्या थोडी जास्तच आहे 18 इंचची. सो मग ठीक आहे, त्यात पण आपण कॉम्प्रोमाइज करू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. नंतर हे जे मिरर्स आहेत, हे मिरर्स ते ऑटो फोल्डिंग नाहीये, त्याची पण काही गरज नाही. पण कारण की तुम्हाला एक मित्रांनो एक मजा सांगतो, आमच्या गावाला जेव्हा आम्ही गाडी कुठं लावतो रस्त्यावर, तर आजकालच्या लोकांना किंवा जुन्या लोकांना एवढं काही माहित नाहीये की मिरर कसे बंद करायचे. ते चालता चालता फटकन लगेच बंद करून टाकतात हाताने मिरर. सो मग मी ते ऑटो मला नकोच होते, म्हणून मग मी मॅन्युअल फोल्डिंगवाले मिरर घेतले. पण हा आतमधली जी ऍडजस्टमेंट आहे ती मोटरवर आहे, ठीक आहे. मग त्यात सुद्धा मला काही असं वाटत नाही की अरे बापरे असं काहीतरी मिसिंग आहे. सो असं सगळं आहे माझ्या व्हेरियंट बद्दल. आणि डिझेलमध्ये हे मॅन्युअल आहे, ऑटोमॅटिकमध्ये पण 1-1.5-2 लाख रुपये जास्त जातात, पण ठीक आहे. मॅन्युअलमध्ये पण मजा आहे गाडी चालवायला, काही इश्यू नाही आहे गिअर लिव्हरमध्ये किंवा असं काही प्रॉब्लेम आहेत मॅन्युअलमध्ये, असं काही नाही आहे. मी आता 1-2 हजार किलोमीटर होत आली माझी गाडी, मला काय असं जाणवलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ब्रेझा नंतर जेव्हा ही गाडी चालवतोय ना, मजाक नाही करत मित्रांनो, जी ती फील आणि जे ते ॲड्रेलिन रश आहे ना या गाडीमध्ये ते जाणवतं लगेच. कारण की ब्रेझा एक 1400 cc वालं इंजिन होतं आणि हे आहे 2200 cc वालं इंजिन, एकदम रगड इंजिन. सो मजा येते गाडी चालवायला. बाकी आता तुम्ही रोडचा फील घ्या, मग आपण तुम्हाला डायरेक्ट भेटूया शोरूम मध्ये.
मित्रांनो तुम्हाला एक मजा दाखवायची आहे. लोक म्हणत होते 8 आणि 9चा ॲव्हरेज देते स्कॉर्पिओ. तुम्हाला ॲव्हरेज दाखवतो स्कॉर्पिओचं. मी काढलाय आता बघा 14.7चा ॲव्हरेज काढलाय. म्हणजे ती लाईक 15 पण देईल आता, हे गॅरंटी आहे मला 15 देणार ती. तर हेच मला सांगायचं की जर आपल्या ड्रायव्हिंगवर आणि आपल्या ड्रायव्हिंग स्किल्सवर ते डिपेंड करतं की गाडी किती ॲव्हरेज देते स्कॉर्पिओ. कारण की स्कॉर्पिओ 16, 17, 18 सुद्धा ॲव्हरेज देते. आणि असं मला क्लेम केलेलं आहे आणि काढलेलं आहे लोकांनी एवढा ॲव्हरेज. सो आपण पण ट्राय करणार आहे. आणि आता तर 15चा तर आहे, 14.7 15पर्यंत आहे आणि त्याच्यावर पण निघल ॲव्हरेज आणि आपण काढूया. तर आता आपण संगमनेर सोडले आणि त्याच्या पुढं संगमनेर रोडला आहे, म्हणजे लाईक नगर रोडला आहे. आणि पुढं ते शोरूम आहे जिकडं आपल्याला गाडी टाकायची आहे. सो मित्रांनो आपण थोडं पुढं गेलो होतो निघून. आता आपण आलो आहे कॉर्नर स्टोन. हे बघा समोरच शोरूम आहे कॉर्नर स्टोनचं. तिथं आता आपण आपली गाडी टाकूया. तर मित्रांनो आता आपली सर्व्हिसिंग चालू आहे गाडीची आणि आपलं जॉब कार्ड बनतंय. आणि आपण ज्या शोरूममध्ये आलो आहे ते कॉर्नर स्टोन शोरूम आहे. आणि लगेच त्यांनी गाडी घेतली आपली, म्हणजे लाईक फर्स्ट सर्व्हिसिंग होती म्हणून. दादा काय नॉर्मल चेकअप असतो ना फर्स्ट सर्व्हिसिंग? नॉर्मल चेकअप, जनरल चेकअप. ओके. आणि आता नेक्स्ट कधी असते? डायरेक्ट 10,000. ओके. आता इथं ऑइल चेकअप वगैरे होईल गाडीचा. आणि हा बे आहे गाड्यांचा. तर मित्रांनो आता बघ दादा ग्रीसिंग वगैरे करतात मस्त गाडीला, ग्रीसिंग प्रॉपर. टर्बो आल्याशिवाय काय नाही करणार. एखादी गाडी दे काढून तोपर्यंत मॅच मग ते याला जोडीदार जाय कोणाला. तर आता हे पाण्याची लेवल फुल करण्यात आली इकडे. कूलंट तर ठीक आहे, आपलं ऑइल पण ठीक आहे. आणि मी त्यांना रिजनचं विचारलं, गाडीमध्ये रिजन येतं स्कॉर्पिओमध्ये. तर ते जेव्हा आपण हळू गाडी चालवतो बऱ्यापैकी तर तेव्हा ते रिजनचं ऑप्शन येतं. पण काय नाही, ते सुद्धा रनिंगमध्ये होऊन जातं रिजन गाडीचं. किंवा जर गाडी कंटिन्युअस 50, 60, 70च्या किलोमीटरच्या स्पीडने चालली असेल किंवा रनिंग खूप असेल गाडीचं, तो मेसेजसुद्धा येत नाही काही गाड्यांना. तर असं मी दादाला विचारलं, त्यांनी सांगितलं. तर मित्रांनो दादांनी एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली आहे की आपण काही गाड्यांवर बघा इकडं पाणी मारतो आतमध्ये, तर ते पाणी बिलकुल मारायचं नसतं. तिथं त्यांनी नोटीस पण दिलेली आहे की पाणी मारू नका. फडक्याने पुसू शकता तुम्ही, पण पाणी नाही मारायचं. इकडं कूलंट लेवल चेक करू शकता. हे वायपरचं वॉटरसाठी आणि तिकडे ऑइल आहे त्या साईडला. तर आता जनरल चेकअप चालू आहे मित्रांनो. वायपर ओके चालू आहे. कॉकलॅम पाठीमागचं वायपर पाणी ओढ. ओके वायपर बंद कर. ब्रेक ऑइलचं क्लच ऑइलचं आहे का? ब्रेक ऑइल क्लच ऑइल. अच्छा, ब्रेक ऑइल आणि क्लच ऑइल इकडे एकत्र येतं. पहिल्या गाड्यांना सुटतं येतं, आता दोन्ही एकत्र ओके येत आहे. आता वेगवेगळं नाही टाकावं लागत, एकच टाकायचं. एकच टाकायचं. ओके.
तर आता वॉशिंगला चालली गाईज आपली गाडी. जनरल चेकअप झाला आहे गाडीचा आणि इकडं वॉशिंग बे आहे त्यांचं. आता गाडी चालली वॉशिंगला फर्स्ट सर्व्हिसिंगमध्ये. सस्पेन्शन चेक करायचं. ओके, फक्त सस्पेन्शन चेक केलं जातं का? ओके, आता सस्पेन्शन चेक करतायत. आणि अलाइनमेंट बॅलन्सिंग किती महिन्यातून एकदा करावं लागते दादा? सर्व्हिसिंगला किंवा 5,000 किलोमीटर. 5,000 किलोमीटरला किंवा सर्व्हिसिंगला. ओके. मित्रांनो, आता व्हॅक्यूम क्लिनिंग चालू आहे गाडीची. व्हॅक्यूम क्लिनरनी पूर्ण गाडी क्लीन केली आतमधून. तर मित्रांनो, इथं वॉशिंग चालू झाली गाडीची आपल्या, म्हणजे होत आली आता बऱ्यापैकी. तर मित्रांनो, गाडी आता आपली धुवून झाली आणि एकदम चिकणी दिसते गाडी आपली. आता सुकवायचं काम चालू आहे गाडीचं. एकदम शाईन मारते, शाईन. तर आता 5-10 मिनिटात आपण घेऊन निघूया गाडी. प्रॉपर झाले सगळं चेकअप वगैरे. तर नमस्कार मित्रांनो, आणि आता आपण पोहोचलो आहे अर्ध्या रस्त्यात. रिटर्न चाललो आहे आपण घरी. गाडीची सर्व्हिसिंग वगैरे झाली आहे. काय नाही, नॉर्मल चेकअप वगैरे होता. त्यानंतर वॉश झाली गाडी आणि आपण निघालो आहे. आता डायरेक्ट सेकंड जी सर्व्हिसिंग आहे ती 10,000ला आहे स्कॉर्पिओची. बाकीच्या गाड्यांची पण तेव्हाच असते. सो आता आपण डायरेक्ट त्यानंतर 10,000लाच जाऊया आता सर्व्हिसिंगला. बाकी गाडी तुम्हाला बाहेरून एक लुक दाखवतो गाडीचा. इतकी भारी दिसते गाडी आता, आणि त्यात ब्लॅक कलर एवढा भारी दिसतो व्हाईटपेक्षा, मला तर असं वाटतं. सो चला तुम्हाला एकदा बाहेरून गाडी दाखवतो. तर हे बघा गाईस, ही आहे आपली गाडी. आणि एकदम शाईन मारते एकदम. आणि जेव्हा त्याच्यावर आता उद्या परवा PPF होईल तेव्हा अजून ग्लॉस तिचा अजून निखरून दिसेल. सो ही आहे आपली स्कॉर्पिओ. तर आता एकदा तुम्ही स्कॉर्पिओचा ॲव्हरेज बघा. सो 14.9चा ॲव्हरेज आपल्या गाडीने आपल्याला दिलेला आहे. तर आता थोडीफार ऑफ रोडिंग करून आपण निघूया घरी.